आरोपी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी आज संपतीये। दुपारी 2 नंतर आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। वडगाव न्यायालयामध्ये ही सुनावणी होतीये आणि पुढील कोठडीवर आज निर्णय होणार आहे। पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आज महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडतीये आणि या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतन यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतीये। त्यामुळे दुपारी 2 नंतर दोघांनाही वडगाव न्यायालयात हजर केलं जाईल। पुढील कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळते या संदर्भातला निर्णय आज होणार असल्यानं या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि यानंतर पुन्हा एकदा अपडेट घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, रिक्रिएशन केलं गेलं, सीन क्रिएट केला गेला, चौकशी झाली आणि त्यानंतर मग आज पोलीस कोठडी संपतीये, काय होऊ शकतं पुढे? पोलिसांकडून आज पुन्हा एकदा जी पोलीस कोठडी आहे ती वाढवून मागण्याची शक्यता आहे, कारण आणखी यातले अनेक तपासाचे मुद्दे बाकी आहेत आणि यासाठी जो केतनचा काल डमी पुतळा वापरून तो दरीतून फेकून दिला गेला होता, त्याचं रिक्रिएशन करायला गेलेलं होतं आणि या पुढचे आणखी महत्वाचे जे काही टप्पे आहेत या सगळ्या तपासातले बाकी आहेत। गुन्ह्याची एक प्रकारे कबुली दिल्याची या दोन्ही आरोपींनी माहिती आहेत, मात्र या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने जे पुरावे गोळा करण्याचं काम आहे, तांत्रिक पुरावे, या सगळ्या गुन्ह्याची पार्श्वभूमी, या सगळ्या गोष्टी पाहता आणखी काही दिवस पोलिसांना लागू शकतात अशा पद्धतीची माहिती आहे आणि त्यामुळे पोलीस आज जेव्हा कोर्टात या दोन्ही आरोपींना हजर करतील तेव्हा पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून मागू शकतात। सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची देखील आज पोलीस कोठडी संपणार आहे, मात्र आणखी पोलिसांकडून काही दिवस पोलीस कोठडी मागवून घेण्याची विनंती कोर्टासमोर केली जाईल। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।